जेव्हा जेव्हा अधिवेशन काळामध्ये नेहमी दिशा सालियांचा मुद्दा जो आहे तो पुढे केला जातो किंवा त्याच्यावर त्या संदर्भात वेगळे आरोप केले जातात, तर आदित्य ठाकरे यांना अधिवेशनामध्ये ते गप्प राहायला पाहिजे म्हणून हा मुद्दा उपस्थित केला जातो. नाही, आता कसं आहे की तुम्ही जर बघितलं की जेव्हा औरंगजेबचं प्रकरण तापवण्यात आलं होतं तेव्हा भाजपला असं वाटलं की चला अधिवेशनामध्ये लोकांचं लक्ष, आमदारांचं लक्ष, मीडियाचं लक्ष हे काही प्रमाणात आपल्याला विचलित करता येईल. पण हे करत असताना त्यांच्यावरच बऱ्यापैकी हे प्रकरण शेकल्यासारखं आता जाणवायला लागलेलं आहे. आरएसएसनी सुद्धा भाजपला आता वारेवर सोडून दिलेलं काल त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं. अशात आता वेगळं प्रकरण कुठलं? आता ठीक आहे, मी म्हणत नाही की जे दिशा सालियांचे वडील आहेत त्यांनी मुद्दामून आत्ताच तो विषय त्या ठिकाणी काढला त्याच्यावर न बोलता, पण आजपासून तुम्ही बघाल भाजप आता औरंगजेबला त्या ठिकाणी विसरून आता ह्या प्रकरणाला मात्र त्या ठिकाणी वारं देईल, या प्रकरणाला थोडंसं मोठं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल. त्याच्या मागे फक्त राजकारण असेल, दुसरं कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी नसणार. नितेश राणे या प्रकरणात सातत्याने आरोप करतात. नितेश राणे सातत्याने आदित्य ठाकरे असेल किंवा या सगळ्या प्रकरणी आरोप करतात, आरोप करतात. माझं म्हणणं की आरोप करणं एका बाजूला, दुसऱ्या ठिकाणी तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर देऊन हा विषय तिथं संपवा. तुमचं सरकार येऊन 3 वर्ष झालेली आहेत, आधीचं आणि आत्ताचं धरलं तर. या 3 वर्षात तुम्ही या बाबतीत काय केलं तुम्ही सांगा. दिशा सालियांच्या बाबतीतले तुमच्याकडे पुरावे आहेत असं तुम्ही बोलता, पण तुम्ही फक्त बोलताच, करत तर काहीच नाही. आणि मग त्याच्यात तुम्ही 3 वर्ष काय नाही केलं. बरं, आता महानगरपालिका आणि त्या ठिकाणी बिहारचं इलेक्शन याच्यात मात्र हा विषय अचानक ठीक आहे आला असला तरी आता तुम्ही त्याच्यामध्ये अजून हवा देणार, वातावरण गरम करणार. मग असं म्हणायचं का की महाराष्ट्राच्या नावावर तुम्ही तिथं बिहारचं इलेक्शन लढणार आहात का? आणि याच्यामध्ये पूर्णपणे कोण कारणीभूत असेल हे जर महाराष्ट्राचं बदनामी या ठिकाणी झालं तर मला असं वाटतं की नितेश राणे, कारण का ते बिना पुराव्याचं त्या ठिकाणी बोलत आहेत. दिशा सालियांचं प्रकरण आता तरी गाजत असलं तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण 100 दिवसांपूर्वी झालेलं आहे. 100 दिवस होऊन गेलेत तरी त्या हत्या प्रकरणामधला जो एक आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अजून फरार आहे. तपास यंत्रणेला त्याचा शोध लागत नाहीये. हे बघा, सूर्यवंशी प्रकरण त्याला न्याय, त्या कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही. देशमुख परिवाराला न्याय मिळालेला नाही. फक्त फरक एवढाच आहे की हे सर्व सामान्य कुटुंबातली लोक आहेत. हे जे सगळे इतर, हा जो विषय आहे तो सेलिब्रिटीचा विषय असल्यामुळे कदाचित बीजेपी तिकडे जास्त वळल्यासारखं आपल्याला वाटतं. माझं म्हणणं आहे दिशा सालियांना पण न्याय मिळालाच पाहिजे, पण त्याच्याचबरोबर सामान्य कुटुंबातल्या लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू जो झालाय, जो मर्डर झालेला आहे, आणि मर्डर कुणी केला हे लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे. देशमुख परिवाराचा की काही नेत्यांच्या मित्रांनी त्या ठिकाणी केलेलं, नाही तर कार्यकर्त्यांनी तिथं केलंय. त्यांना मात्र तुम्ही बाजूला त्या ठिकाणी ठेवता. त्याच्यामध्ये काय नाट्य झालं हे अख्ख्या राज्यांनी त्या ठिकाणी बघितलंय. आणि अशा प्रकरणामध्ये सामान्य लोकांचे जे प्रकरण आहेत ते बाजूला ठेवून आजपासून जर भाजप वेगळेच प्रकरण त्या ठिकाणी हातात घेत असतील तर त्याच्यावर कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल की हे सरकार सिलेक्टिव्ह पद्धतीने त्या ठिकाणी काम करतं. कारण दुसऱ्या बाजूला आम्ही सातत्याने त्या ठिकाणी म्हणतोय कोरटकरला पकडा, सोलापूरकरला त्या ठिकाणी पकडा, त्या बाबतीत तुम्ही काहीच करत नाही. पण इथं येऊन भाषणं मात्र मोठी मोठी तुम्ही तिथं देत आहात. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की हे सरकार काम करत असताना राजकीय गणित मनामध्ये ठेवून त्या पद्धतीने निर्णय नाही तर कारवाई त्या ठिकाणी करता असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल. त्यामध्ये शरद पवार यांच्याबद्दलचा प्रश्न त्यांना विचारला असता भरोसा न ठेवू शकणारा व्यक्ती म्हणजे शरद पवार असं देवेंद्र फडणवीस कालच्या एका मुलाखतीत म्हणाले. मला असं वाटतं की ते एखादं उत्तर देत असताना ते कुठेतरी उत्तराला फिरवण्याचा प्रयत्न तिथं करतात. त्यांना कदाचित असं म्हणायचं असावं की पवार साहेब राजकीय दृष्टिकोनातून काय कधी करतील हे आमच्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना सुद्धा कळणार नाही. पण ते बोलायचं कसं, कारण मोठे नेते नाराज होतील म्हणून कुठेतरी ते वेगळं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असेल असं मला वाटतं. पण याच्यातच कुणीही तिथं असलं तर हे जे उत्तर त्यांचं त्या ठिकाणी असलं असतं तर मी मात्र त्या ठिकाणी निषेध केला असता. शरद पवारांचं कौतुकही केलेलं आहे. त्यांचं म्हणणं की केंद्रामध्ये जर पवारांसारखे प्रगल्भ नेते असते, विरोधी नेते असते तर कामकाज अधिक सुरळीत प्रकारे चाललं असेल. तर राहुल गांधींना टॉन्ट मारताना पवारांचं कौतुक करताना पाहिजे. नाही, हे बघा, आता शेवटी पवार साहेबांचा अनुभव हा 55-60 वर्षाचा आहे आणि आजपर्यंत तुम्ही जर बघितलं तर कधी कदार राजकीय किंमत सुद्धा मोजावी लागली असेल तरी पवार साहेबांनी एखादा महाराष्ट्राच्या हिताचा, विचाराच्या हिताचा निर्णय घेतलेला आपण सगळ्यांनी तिथं बघितलेला आहे. त्या अनुषंगाने कदाचित पवार साहेबांबद्दल त्यांनी जे काही
तिथं 4 चांगले शब्द काढले, ते खरेच आहेत. पण ते 4 शब्द काढत असताना ते किती खरे असले तरी कुठेतरी राहुल गांधीला टोमणा मारण्यासाठी बोललं असं समजून चालणार नाही. पवारसाहेब आहेत, त्यांच्यासारखा नेता बनणार नाही पुढे, हे मात्र या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो. विरोधी पक्षाने आज परिषदेमध्ये कामकाजामुळे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात काळ्या फिती लावून ते बसताना मात्र उपसभापती जर डायसवर बसले तर कामकाजात सहभागी होणार नाही असं सभापती राम शिंदेच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव वरच्या सभागृहात मांडणार आहे. आणि आज महाविकास आघाडी सगळे आमदार जे आहेत ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. वरच्या आणि खालच्या सभागृहामध्ये त्यांना नीट कामकाज करू दिलं जात नाही, विरोधकांचं ऐकलं जात नाही. अहो, खालच्या सभागृहामध्ये आम्ही जेव्हा बसतो, जेव्हा एखाद्या विषयावर चर्चा असते तर त्या विभागाचा जो प्रमुख नाही तर कॅबिनेट मंत्री असतो तो तिथं असणं फार महत्वाचं असतं. कारण का लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत असताना मंत्री असेल तर मंत्री त्या विषयावर नोट लिहून उत्तर जेव्हा दिलं जातं तेव्हा ते उत्तर दिलं जातं. ते उत्तर आम्हाला दिलं जात नसतं तर त्या उत्तराच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी सोडवल्या जातात. पण आम्ही जेव्हा बोलत असतो तेव्हा मंत्री कुठलाच पुढे नसतो. राज्यमंत्री बसलेले असतात, ते कुठेही काही लिहित नाहीत. त्याच्याबरोबर सेक्रेटरी तिथं असणं फार महत्वाचं असतं. कारण त्या गोष्टींवर लिहिणं, नमूद करणं, काही गोष्टी नोट करणं हे महत्वाचं असतं. न अधिकारी असतात ना मंत्री असतात. मग कुठेतरी सरकारला असं वाटतंय की विरोधी पक्षाचं कुठेही काही ऐकलं गेलं नाही पाहिजे, नाही तर विरोधी पक्ष बोलत असताना फक्त बोलण्यासाठी त्या ठिकाणी बोलत असेल तर मला असं वाटतं की हे योग्य नाही. त्यामुळे काल ज्या पद्धतीचं नाही तर आजपर्यंत ज्या पद्धतीचं कामकाज या अधिवेशनामध्ये झालेलं आहे त्यात लोकांचं हित कुठेही मनामध्ये न ठेवता जे मंत्री होते ते न इथं बसले होते न वर बसले होते, ते होते तरी कुठे का कॉन्ट्रॅक्टर बरोबर बसले होते हे मात्र त्या ठिकाणी आम्हाला सांगता येणार नाही. पण जी पद्धत असते ती पद्धत आता पाळली जात नाही. त्यामुळेच काल आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीतला विरोध केलेला आहे आणि आज सुद्धा त्यांची तीच पद्धत असेल कामाची तर त्याचा सुद्धा विरोध आम्ही सर्वजण लोकांच्या बाजूने त्या ठिकाणी करू. नाही, त्या बाबतीत मी काय खूप बघितलेलं नाही, ते बघावं लागेल. पण जे काय असेल देशमुख परिवाराला, सूर्यवंशी परिवाराला आणि या सर्वसामान्य लोकांवर ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळावा अशी माझी भूमिका आहे.